आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। नाशिक जिल्हा नळ जोडणी संघटना नवीन नाशिक सिडको शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। नवीन नाशिक विभागीय कार्यालय सिडको अंबड पोलीस स्टेशनच्या समोर आयोजित या कार्यक्रमासाठी पदाधिकारी, सदस्य आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आलं, तसेच प्रतिमा पूजन देखील करण्यात आलं। या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष माननीय श्री गणेश दादाजी कांबळे यांनी मार्गदर्शन करताना म्हटलंय की नळ जोडणी क्षेत्रामधील सदस्यांना कार्यालयामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील राहील। सर्व सदस्यांना कामं मिळावीत यासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील। तसेच कोणत्याही सदस्याला अडचण आल्यास नाशिक जिल्हा नळ जोडणी संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दीपक हिरामण मोहिते, जिल्हा सरचिटणीस दीपक कारभारी आहेर, चिटणीस संतोष लक्ष्मण उगले यांची प्रमुख उपस्थिती होती। शाखा अध्यक्ष शिवाजी नामदेव खोडे, तसेच उपाध्यक्ष अनंतकुमार हरिभाऊ लांडगे, खजिनदार तुकाराम आनंदा महाजन, सहचिटणीस दीपक बाबूलाल खैरनार यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। तसेच सल्लागार आणि सदस्यांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला। आज या ठिकाणी नाशिक जिल्हा नळ जोडणी संघटना नवीन नाशिक सिडको विभागाची शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम सर्व प्लंबर बांधव यांच्या माध्यमातून संपन्न झाला। आम्ही गेल्या अनेक वर्षापासून नाशिक जिल्हा नळ जोडणी संघटना ही आमची गेल्या 25 वर्षापासून नाशिक शहरामध्ये काम करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव संघटना आहे रजिस्टर आमची पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये साही विभागामध्ये आमचे प्लंबर बांधव नळ जोडणीचं काम करत आहेत। आम्हाला शासनाने महानगरपालिकेने ऑथोराईज परवाना दिलेला आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे का घरोघर जाऊन ज्या लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी नळ कनेक्शन देण्याचं काम ही आमची संघटना, आमचे सर्व प्लंबर बांधव घरोघर जाऊन लोकांना पिण्याच्या पाण्याचं स्वच्छ पाणी देतात। त्यासाठी आम्हाला महानगरपालिका सहकार्य करत आहे। आमचे बांधव गेले अनेक वर्षापासून जवळजवळ इथे 40 वर्षापासून काम करणारे आमचे पदाधिकारी आहेत। अनेक अडचणी येतात काम करत असताना, त्या सर्व गोष्टीला आम्ही सामोरे जाऊन ही संघटना मजबूत करण्याचं काम केलेलं आहे आणि आमच्या साही विभागामध्ये आज त्याची सुरुवात नवीन नाशिक सिडको विभागातून सुरुवात झालेली आहे। तसेच साही विभागामध्ये आम्हाला या संघटनेच्या शाखा प्रत्येक विभागाला आम्ही एक अध्यक्ष निवडून दिलेला आहे। ह्या विभागासाठी आम्ही शिवाजीराव खोडे यांची एकमताने निवड केलेली आहे अध्यक्ष म्हणून। तर ते या विभागाचं काम चांगल्या पद्धतीने करत आहेत। त्यांना अनेक आनंद लांडगे पाटील सर्व इथले पदाधिकारी, आमचे दीपक आहेर आमच्या संघटनेचे सरचिटणीस आहेत। आम्ही गेल्या अनेक वर्षापासून संघटनेसाठी काम करतो। या ठिकाणी रवीजी पाटील पण आहेत आमच्याबरोबर, सर्वच पदाधिकारी आहेत आता इथं। किरण आहेर, C24 तास, नाशिक।